अंकिता आणि विनय एकाच कॉलेजमध्ये शिकले. दोघांच्या एका कॉमन फ्रेंडने त्यांना भेटायला लावलं होतं. सगळा ग्रुप एकत्र हिंडताना खात पिऊन जायचा. पण अंकिता आणि विनयची जवळीक वाढू लागली. ते पाहताच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता दोघेही एकांतात वेळ घालवू लागले. हॉलमध्ये हिंडणे, एकत्र सिनेमा पाहणे, एकत्र अभ्यास करणे हे सगळे एकत्र करायचे. कॉलेज काही वेळात संपले आणि त्यांची भेटही कमी झाली. एकदा अंकिता आणि विनय दोघेही समुद्राच्या किनाऱ्यावर बसले होते. अंकिता नम्रपणे म्हणाली, आता आमचं कॉलेजही संपलं आहे. आम्ही एकमेकांसोबत कसा वेळ घालवणार आणि लवकरच माझ्या घरातील लोक माझं लग्न लावून देतील. तिचा हात धरून विनय म्हणाला, अंकिता, काळजी करू नकोस. मी 1-2 कंपनीत अर्ज केला आहे. थोड्याच दिवसात मला चांगली नोकरी मिळेल, मग घरी सांगू. 2 आठवड्यांनी विनयला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. जसे त्याने ठरवले होते त्यांनी स्वतःच्या घरी सांगितले. विनयच्या आईने होकार दिला पण वडील राजी नव्हते. आणि इथे अंकिताच्या कुटुंबियांनी स्पष्टपणे नकार दिला होता. दोघांना खूप काळजी वाटू लागली की आता काय होणार. तो त्याच्या घरच्यांना कसा पटवणार. बरेच दिवस झाले दोघांनीही एकमेकांशी बोलणे बंद केले होते कारण अंकिताच्या घरच्यांनी तिचा फोन घेतला होता आणि तिच्यासाठी नाते शोधत होते. ती कधी कधी विनयला तिच्या मैत्रिणीच्या घरी गेल्यावर फोन करायची आणि नेहमी म्हणायची की विनय, लवकर काहीतरी कर, नाहीतर माझं लग्न होईल. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. विनयही त्याला नेहमी आश्वासन द्यायचा. पण तरीही त्याला समजत नव्हते की काय करावे. घरच्यांना कसे पटवायचे ह्या विचारात वेळ निघून जात होता. दोघेही खूप अस्वस्थ होतील. विनय घरी जेवत नाही, बोलत नाही. तो दिवसभर शांत राहिला. हे पाहून तिच्या आईला राहवलं नाही आणि तिने पतीला समजावलं की माझ्यासाठी माझ्या मुलीच्या सुखापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही आणि आता तिचं लग्न झालं तर फक्त अंकिताशीच होईल. तू उद्या तिच्या घरी जाऊन बोल. तिचे आईवडील. दुसऱ्याच दिवशी विनयच्या वडिलांनी अंकिताच्या घरी जाऊन अंकिताच्या आईवडिलांशी बोलून मुलांच्या आनंदातच आपण सुखी राहू असे त्यांना समजावले. माझा मुलगा एका चांगल्या कंपनीत काम करतो आणि त्याचा पगारही चांगला आहे. तो तुमच्या मुलीला खुश ठेवेल. विनयच्या वडिलांचे म्हणणे ऐकून अंकिताच्या आईवडिलांनी होकार देत लग्नासाठी होकार दिला. विनय आणि अंकिताचे लग्न थाटामाटात झाले. दोघेही खूप खुश होते. हनीमूनसाठी तो शिमल्याला गेला होता. हनीमूनहून परत येताच विनय आपल्या कामात व्यस्त झाला. दोघेही आनंदी जीवन जगत होते. त्यांच्या लग्नाला आता 2 वर्षे झाली होती. पण तिला अजून मूल झाले नव्हते. घरातील सर्व नातेवाईक अंकिताला नेहमी एक प्रश्न विचारायचे की ती कधी चांगली बातमी देते का, पण ती नेहमी हसत बोलायची. विनय आणि अंकिता यांनाही मूल हवे होते पण ते मिळत नव्हते. अनेक डॉक्टरांना दाखवले, सर्व तपासण्या केल्या पण काहीच फायदा झाला नाही. अंकिताच्या सासूबाई तिला बाबांकडेही घेऊन गेल्या, पण तिथेही तिची निराशा झाली. अंकिता खूप अस्वस्थ होती. आपण कधीच आई होऊ शकणार नाही याची तिला काळजी वाटत होती. 4 वर्षे उलटून गेली पण त्यांना अजून मूल झाले नाही. एके दिवशी विनय ऑफिसवरून परतला तेव्हा त्याची आई त्याला ओरडायला लागली की तू स्वतःच्या इच्छेने लग्न केलेस, आता ती मुलबाळ होण्याची वाट पाहत आहे. आता आमचा घराणे कोण पुढे करणार. लोकांचे टोमणे ऐकून माझे कान पाजले. शेवटी आम्हालाही आमच्या नातवंडांना पाहण्याची इच्छा आहे. अंकिता हे सर्व ऐकत होती. विनयने त्याच्या आईला समजावले की तुझ्या हातामध्ये काहीतरी कमी आहे, हे काही आवश्यक नाही, कदाचित माझ्यातही आहे, तू शांत हो. कसा तरी तो आईला गप्प करून त्याच्या खोलीत गेला. तिथे अंकिता खूप रडत होती. विनय तिच्या जवळ गेला आणि तिला जेल लावून म्हणू लागला, काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आणि आईच्या बोलण्याचं वाईट वाटू नकोस. ती असं म्हणते, रागाने जाऊ दे, जेवण ठेव, आपण एकत्र जेवू. अंकिता थोडी शांत झाली आणि जेवण घेऊन आली.
दोघांनी मिळून जेवलं आणि रात्रभर झोपायला लागली. अंकिता विचार करत राहिली की मी कोणती स्त्री आहे जी नव्याला मूल सुद्धा देत नाही पण घरच्यांना घेत नाही. पुढे मी किती दुर्दैवी आहे. ती रात्रभर झोपली नाही आणि फक्त रडत होती. सकाळी सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. विनयही ऑफिसला निघून गेला. अंकिताही तिची कामं करू लागली पण काल रात्रीची तीच गोष्ट तिच्या मनात चालू होती. मी दिवसभर हाच विचार करत राहिलो. रात्री विनय घरी आल्यावर अंकिताने त्याला खायला दिले आणि दोघेही त्यांच्या खोलीत झोपण्याच्या तयारीत असताना अचानक अंकिता विनयला म्हणाली की आपण मूल का दत्तक घेत नाही. आता आपल्याला मूल होणार नाही का नको. आपण मूल दत्तक घेऊन त्याच्याकडून आईवडिलांना कोरडे करून घेतो आणि आपल्यालाही मुलाचे सुख मिळेल का. हे ऐकून विनयला खूप आनंद झाला. ते दोघे दुसऱ्याच दिवशी एका दत्तक एजन्सीमध्ये गेले आणि त्यांनी सर्व प्रकार सांगितला. दत्तक एजन्सीच्या लोकांनी सांगितले की तुम्ही सर्व तपास पूर्ण होताच फॉर्म जमा करा, तुम्हाला फोन येईल. तो फॉर्म भरला आणि कदाचित आता त्याचा त्रास संपेल या आशेने घरी परतला. 6 महिने झाले त्याचा फोन आला नाही. विनय तिकडे जायचा तेव्हा लोक त्याला एकच उत्तर द्यायचे की कॉल येईल, पण वाट पाहणारी वाहने पुढे जात राहिली. आता अंकिताचा धीर सुटला होता. ती पूर्णपणे तुटली होती. विनय तिला किती समजावून सांगू शकत नव्हता. दोघेही थकले होते. ते कधी आईवडील होऊ शकतील अशी त्यांना आशा नव्हती. पण विनयने अंकिताला साथ देण्याचा प्रयत्न सोडला नाही. तो दर 2 दिवसांनी संस्थेला भेट देत असे. वाट पाहत 8 महिने झाले होते. आणि एके दिवशी अचानक विनयचा फोन आला की तुम्ही दत्तक संस्थेत या, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तिने लगेच अंकिताला फोन करून दत्तक एजन्सीकडे येण्यास सांगितले. दोघेही तिथे पोहोचले तेव्हा त्यांना समजले की त्यांना दत्तक घेण्यासाठी एक मुलगी दिली जात आहे, जी फक्त 5 महिन्यांची आहे. विनय आणि अंकिताच्या आनंदाला पारावार राहिला नाही. विनय आनंदाने नाचू लागला. ते दोघेही विनयच्या आईने विनयच्या बाळाला घेऊन घरी आले आणि तिचे नाव किरण ठेवले, जणू ती त्यांच्या जीवनातील आशेचा किरण आहे. त्यांना मुलगी मिळाल्याने सर्वजण खूप आनंदी झाले आणि ते सुखी जीवन जगू लागले. हे एकमेव प्रेम आहे जे तुम्हाला नेहमीच साथ देते आणि आम्हाला खात्री देते की आमच्या समस्या आमच्यापेक्षा लहान आहेत आणि आम्ही जीवनात कधीही आशा गमावू नये. जर आम्ही विश्वास ठेवला तर आम्ही सर्व काही साध्य करू शकतो. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब